हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. तर आज मी बनवणार आहे रव्याचे कुरड्या, म्हणजे रव्याचे पडी पापड. तर बघा, मी हे रवा शिजवत आहे, ते शिजत आलेला आहे. ते थोडं थोडं पाणी लागते, तसं तसं टाकते मी आणि शिजत आहे. ते थोडा टाईम लागणार आहे त्याला उकळी यायला, आणि थोडं लेटच झालं कारण मला कसं आहे फ्रेंड, मला माझ्या मुलीला पण आणायला जावं लागतं, त्याच्यामुळं थोडं लेट झाले ते. कारण तिथे जाऊन मला उभं राहावं लागतं आणि मग अर्धा तास तरी माझा तिथे जातो. तर बघा, आता उकडी आली की झालं हे. तर किती मस्त शिजलं इथे, प्लेन आलाय बिलकुल. आणि बघा, नंतर खूप कामं पडले आहेत फ्रेंड. आता ऊन पण आली गॅलरीमध्ये, आता उन्हातच टाकावे लागणार आहे. मी ठरवलं होतं सावलीमध्ये टाकावं म्हणून. एकदा टाकलं की टेन्शन नाही ना, मग सावलीमध्ये आपण कसं निवांत बसून टाकू शकतो. आणि ऊन आलं की जरा प्रॉब्लेमच होतो उन्हात. तर चला, हे चटचट शिजलं की मी टाकून घेते. बघा, माझ्या मम्मीने टाकले पापड. आता मम्मी, झाले पापड आता? चालू आहे ना बेटा, आहे एवढंच राहिलं. एवढंच आहे का आता? बघा, इथे छान टाकले. पण जे आता ते तिकडे टाकलेत ना, त्याच्यावर अर्धीच ऊन येते आता. हो ग, काय करायचं, आपली ऊन खूप कमी येते ना. ते सुकेल का नाही सुकेल मग? सुकणार सगळे सुकणार बेटा. हा का? जमले ना पण? हो, मस्त. आवडलं का? हो, मला ते खूप आवडतात ते पापड. हा ना. इकडनं टाक ना. तिथं टाकू का? हा, इकडनं टाक. मी येते इकडनं. इकडे आहे अजून जागा. राहू देते एवढं. हा, बघा किती ऊन तापलं बाहेर. इकडे मिरची पण वाढत घातली. हा, वाढली का? नाही ग, पावडर बनवायला कधी कडक झाली काय, हे झालं कसं वाढला. चारायचे पण तर सुकतील. चला, नंतर भेटू. तर बघा फ्रेंड, मग अशी दुपारी मिरची वाढत घातली, तिथं मस्त कडक मिरची वाढलेली आहे. आणि बघा, मस्तपैकी एवढी चटणी काढली मी कुकरच्या डब्यावर. आणि हे पातेलं आणि अजून बाकी आहे. आणि मी घरीच मिरची पावडर बनवते फ्रेंड, बाहेरून नाही आणत बनवून, मिक्सरवरच काढते. तर चला, मी बाकी पावडर काढून घेते. आणि मिरच्याच्या भोवताल झुरडं पण जोर करत आहे. वैताग आला हे झुरडायचा, कशात पण जाते, भांड्यात पण जाते. त्यांना हाकलता हाकलता बेजार. तर चला, मी एवढं पावडर काढून घेते, नंतर तुम्हाला भेटते. बघा फ्रेंड, मिरची पावडर बनवून झालेली आहे. आता मी मस्त डाळ भात लावणार आहे. तर बघा, ह्या डब्यात मी तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि इकडे डाळ धुवून घेतलेली आहे. तर मला टोमॅटो घालून डाळ टोमॅटो करायचं आहे. तर मी दाखवते तुम्हाला. आता पहिले मी हे कुकरला लावून घेते. बघा फ्रेंड, कुकर लावून घेतला आणि गॅस पण पेटवून घेतला. आता टोमॅटो कापून घेते. इकडे माझ्या मुलीचा अभ्यास चालू आहे. अभ्यासासोबत माझ्या मुलीचा पसारा पण बघा बेडवर. कसली हुशार मुलगी आहे बघा. 10वीत गेली ती, म्हणून बेडवर पसारा, म्हणून मम्मीचं काम वाढलं. तर मी आणले तिच्याजवळ बसून इथे टोमॅटो कापायला बेडवर. तर चला, टोमॅटो कापून घेते बेडवर. तर बेडवर बघा फ्रेंड, आता मी वरण फोडणी देते. तर बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मी आता मस्तपैकी जिरं मोहरी घालून घेणार आहे. आणि हे लगेच तडतडणार आहे कारण तेल आपलं तपलेलं आहे. बघा, फास्ट फास्ट मी जिरं पण टाकून घेतलं. आणि आता आपल्याला टाकायचं कढीपत्ता, जरा लांब राहणार.
आता लसूण टाकून घेतलं. आणि आता मी लाल तिखट वगैरे टाकून घेणार आहे. तिखट करू ना. हे तिखट आहे ना नेहमीपेक्षा. हात जळला मला. 3 चमचे टाकलं तरी. हे तिखट आहे ना फ्रेंड आमच्या घरचं. हे मिरची एवढे तिखट आहे बापरे, है ना. जरा सांभाळूनच टाकावं लागतं हे. बघा मी तिखट पण टाकून घेतलं. परतवलं काही नाही मी. टोमॅटो टाकल्यावर परतवणार. बघा टोमॅटो टाकून घेतली मी. नंतर परतवून घेते मी सगळं. आता मी पहिले टोमॅटो शिजू देणार आहे फ्रेंड आणि नंतर मग मी डाळ घालणार आहे. तर बघा फ्रेंड मी टोमॅटो शेवटी शिजायसाठी लवकर पाणी टाकलं होतं तर शिजले. ते पाणी टाकलं म्हणून लवकर झालं जरा. तर आता मी डाळ घालून घेते कारण मला आहे ना फ्रेंड दळण करायचं आहे. त्याच्यामुळं मी फास्ट मोठ्या गॅसवर टोमॅटो शिजून घेतले कारण वरणच फास्ट बनवायचं होतं आपल्याला. अरे बापरे, माझ्या मिस्टरांना नुसतं शिंकी येते जरा. काही खरं नाही आहे त्यांचं. चला कोथिंबीर पण टाकून घेते. मी माझ्या मुलीनं सांगितलं फ्रेंड मला कोथिंबीर जास्त टाकू नको. कार्तिकी अरे भरपूर टाकली मी. का काय गं पिल्लू. बघा माझं मस्त मस्त मी वरण बनवलं कार्तिकीसाठी, आहे ना कार्तिकी. तर आता मी थोडा गोडा मसाला टाकून घेणार आहे. का लाडू नको जास्त. फटकेत देते मग मी. मस्त वरण. बघा फ्रेंड वरण किती भारी. अहो नाही वरून ते भरली ना. आता कसं करू. सुकू देते काढून घेते कायच्यात आहे ना. ओला झालं असं काय तो मसाला. होय गरम आला ना. सांबर मसाला टाकते थोडा. काय गं पिल्लू. बरं जाऊ दे नको म्हणते फ्रेंड काही. जाऊ द्या थोडा विषय. ते भूतच तसं आहे आमच्या घरचं. अजून मी थोडं पातळ करणार आहे कारण आम्हाला ते चुरून 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 खायचं आहे मस्त. बस ना एवढा हो. बस अति पातळ चांगलं नाही वाटत. तर बघा अशा पद्धतीनं आमच्यावाले मस्तपैकी फोडणीचं वरण तयार आहे. या तुम्ही माझ्या घरी जेवायला. पहिले मी दळण करते फ्रेंड. चला तुम्हाला दळण पण दाखवते. मी दळण करणार आहे पहिले. बघा फ्रेंड दळणाची काळजी. स्वयंपाक झाला नंतर जेवायचं सोडून दळण करावं लागते. चला मी दळण करून घेते तुम्हाला लगेच भेटते. तर बघा फ्रेंड गहू निवडून टाकलेले आहे. काही गहू बसले नाही म्हणून ते ताटात राहू दिले. ते थोडे खाली गेले ना की परत हे गहू टाकायचे. चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट.